संभ्रमाच्या लाटा रत्नाकर मतकरी. गुडतेचे गुड. दरवाजाची बेल वाजली म्हणून मी दार उघडले तर काय, दारात मीच उभा होतो. असंच तुम्ही या प्रसंगाचं वर्णन करत असाल ना. दारात उभे असलेल्या मीने विचारले. माझी नाराजी चेहऱ्यावर न दाखवता मी त्या आगंतुकाला घरात घेतले. माझी शैली तुम्हाला चांगलीच माहीत दिसते. मघाच्या त्याच्या वक्तव्यावर काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हटले. हो तर मी तुमच्या आजवरच्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या गुडकथा वाचल्या आहेत. किती असतील हो साधारण, मीने विचारले. साधारण आठवण्याचा प्रयत्न करीत मी म्हटले, असतील 200-250. मग अधिक का नाही लिहिल्या? मी मुळातच कमी लिहितो. जे लिहिलं त्यात दर वर्षाला एखादं प्रायोगिक नाटक, एखादं व्यावसायिक नाटक, एखादं बालनाट्य, काही एकांकिका, एखादं सदर, अशा अनेक लेखन प्रकारांसाठी वेळ काढावा लागला. जो मिळाला त्यात थोड्याफार गुडकथा लिहिल्या. पण नुसतं एवढंच कारण नाही. खरं सांगायचं तर गुडकथा हा लेखन प्रकारच माझ्या मते फार मोठ्या प्रमाणावर लिहिण्याचा नव्हे. कारण तसं झालं तर त्याचा एक साचाच बनून जाईल आणि मग तो कंटाळवाणा होईल. असं का? गुडकथा या प्रकाराला काही मर्यादा आहेत म्हणून का? मर्यादा आहेत आणि मर्यादा नाहीतही. म्हणजे जरा स्पष्ट करून सांगाल का? मर्यादा आहेत त्या रचनेच्या. म्हणजे असं की गुडकथा वाचताना वाचकाची उत्कंठा वाढली पाहिजे. तेव्हा रचना करताना वाचकाचा मनोव्यापार लक्षात घ्यावा लागतो. शेवट धक्का देणारा असाच नव्हे, पण कधीकधी कथेला वेगळे वळण देणारा, किंबहुना कथेला एक वेगळे परिमाण आणून देणारा असा असावा लागतो. म्हणजे तुमच्या वारस या कथेसारखा. ती कथा वाचत असताना सबंध वेळ आपण एक चटकदार पण सामान्य भूतकथा वाचत आहोत असं वाटत असतं. पण शेवटी त्यातून जे नायकाचं जन्मरहस्य बाहेर पडतं त्यामुळे केवळ भूतकथेपेक्षा अधिक काहीतरी लेखकाला सांगायचं आहे हे पटतं आणि कथेची पातळी उंचावते. आता मर्यादा कशी ती पहा. शेवट धक्कादायक हवा असला तरी हा धक्का एकदम बाहेरून कुठून तरी नवीनच काहीतरी सांगितल्यामुळे येता कामा नये. तर तो बीज रूपानं कथानकातून हवा. अदरवाईज इट विल बी अनफेअर टू द रीडर्स. आता बीज रूपानं असलेला रहस्यपूर्ण भाग हुशार वाचक आधीच ओळखण्याची शक्यता असते. तेव्हा हुशार वाचकालाही ओळखता न येणारा पण सर्वसामान्य वाचकालाही पटणारा असा शेवट देणं ही तारेवरची कसरत. त्यातून पुन्हा तो नुसताच चलाख शेवट नसतो, तर लेखकाला मनस्वी जीवनाविषयी जे वाटतं त्याला धरून किंवा लेखकाच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसा असा असतो. उदाहरणार्थ माझ्या बहुतेक गुडकथांचे शेवट काही अपवाद सोडल्यास ते एकदम पोटात लाथ बसल्यासारखे नसतात. कारण मूलतः क्रौर्य माझ्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत नाही. याउलट जे असहाय आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवून माझी कथा संपते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खेकडा ही कथा. खेकड्यासारख्या अपंग मुलीच्या खुनानंतर तिच्या जागी खेकडा दिसल्यावर तिची खुनी सावत्र आई भीतीने प्राण सोडते. हा शेवट पुरेसा धक्कादायक होता. पण कथा इथे संपत नाही.
तो खेकडा त्या अपंग मुलीच्या चिमुकल्या प्रेमळ मित्रानं तिथे आणला होता. त्याचं काम यशस्वी झालं असं दाखवून त्याला न्याय देऊन ती संपते. पण कित्येकदा काय होतं की आम्ही असं धरून चालतो की मतकरींची गोष्ट म्हणजे त्यात जो उघड शेवट आहे त्यापेक्षा वेगळाच काहीतरी शेवट असणारा, त्यामुळे शेवट वेगळा झाल्याचं आम्हाला काहीच कौतुक वाटत नाही. Now that is unfair to the writer. लेखकानं असा वाचकांचा विचार करायला हवा. तसा वाचकांनी कथासूत्राचा मांडणीच्या दिशेनंच विचार करायला हवा. That's a rule of the game. अ आणि ब अपराधी दाखवले आहेत म्हणून कच खरा अपराधी असणार हे गणित मांडणं लेखकाला कितपत न्याय देणार आहे. विशेषतः माझ्यासारख्या लेखकांना, ज्यांच्या कथेमध्ये मुळात अत्यंत थोडी पात्र असतात त्यांना. हो, तुमच्या शाळेचा रस्ता कथेमध्ये तर अवघं एकच पात्र आहे. अर्थात गणिती हिशोब करणाऱ्या वाचकांनाही चकवणं सहज शक्य असतं, मी म्हणालो. पण शेवटी गूढकथा म्हणजे काही कोडी घालणं नव्हे. त्या कथेला विषयाचं आणि कथा या साहित्य प्रकाराचं काही एक तर्कशास्त्र हवं. त्या दृष्टीनं कथेची मांडणी ही तर्कशास्त्राला धरूनच करावी लागते. इथे आम्हाला थांबावे लागले. कारण कॉफी घेऊन प्रतिभा आली. मी मुलाखतकाराला कॉफीचा कप दिला. प्रतिभा टेबलाजवळचा आरसा पुसायचे काम करू लागली. पण काय हो, तुम्ही म्हणालात की म्हटले तर गूढकथेला मर्यादा नाहीतही. त्याचा अर्थ काय? हो, मर्यादा नाहीत याचा अर्थ त्या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. गूढकथा म्हणजे केवळ रहस्यकथा असे मी मानत नाही. मानवी मनाला जे गूढ वाटतं ते सारं काही त्यात येतं. पिशाच्य कथेपासून ते प्रत्यक्ष मानवी मनापर्यंत सारं काही. मरणाची कल्पना आपल्याला गूढ वाटते. त्यामुळे मरणाशी संबंधित अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्यक्ष मरणाचा अनुभव किंवा पिशाच्य योनी, पुनर्जन्म यांसारख्या त्या आपल्याला गूढ वाटतात. परंतु जीवनामध्ये द्रष्टेपणा, स्वप्न, केवळ इच्छेच्या उत्कटतेमुळे एखादी घटना प्रत्यक्षात येणं, अंतर्ज्ञान यांसारख्या अनेक गोष्टी गूढ आहेतच. त्याच्याही अलीकडे तर आपल्या रोजच्या पाहण्यातल्या परंतु स्पष्टीकरण न मिळणाऱ्या अनेक गोष्टी म्हणजे आपल्याला होणारे भास, उत्कट भावनेपोटी केलेले असंभाव्य त्याग, योगायोग आणि जे शास्त्रज्ञांनाही अजून पुरतं उलगडलेलं नाही ते माणसाचं मानसशास्त्र, या साऱ्या विषयांवरच्या कथा गूढकथा या सदरातच मोडतात. मात्र त्या शैली, शब्दसौंदर्य इत्यादी कशाही पेक्षा त्यातल्या गूढतेमध्येच वाचकाची पकड घेण्याचं सामर्थ्य हवं. दुसरं म्हणजे ती गूढ गोष्ट ही वास्तवतेच्या नजरेतून दिसू शकेल अशी हवी. सगळंच गूढ असलं तर वाचक त्याचा नाद सोडून देईल. पण बरंचसं त्याच्या अनुभवातलं आणि थोडंसंच अनोखं असलं तर मात्र त्याला ते समजून घ्यावंसं वाटेल. तुम्हाला यातल्या काही गूढ गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे का? विशेषतः भूतकथा वाचताना असं वाटतं की तुम्ही त्यातलं काही पाहिलं असावं. मला हसू आलं. नाही, मला असले काही अनुभव नाहीत, मी म्हणालो. पण स्वतःला कशाला यायला हवेत आणि एकाच माणसाचे अनुभव असे पुरणार तरी कुठवर? म्हणून दुसऱ्यांचे आपण ऐकतो, वाचतो. खेडेगावात गेलं की
मी तिथल्या लोकांना हटकून त्यांचे अनुभव विचारतो, पण फारच थोडे जण सांगतात तेही इतके एकसारखे की त्यात गोष्ट सुचावी असं क्वचितच काही असतं. रागावू नका, पण इंग्रजी हॉरर स्टोरीजची बरीच पुस्तकं आपण वाचता. त्यांचा आपल्या कथेवर कितपत परिणाम होतो? प्रश्न खवचट नसल्यामुळे रागावण्याचा प्रश्नच येत नाही. पण खरं सांगू, मराठी लेखकांनी काहीही वेगळं केलं की ते इंग्रजीवरूनच घेतलं असणार असा सरसकट आरोप केला जातो. त्यात नेहमीच तथ्य असतं असं नाही. या विषयावर माहिती मिळावी म्हणून जंग पछाडताना या विषयावरची इंग्रजी पुस्तकं मिळाली तर ती आम्ही वाचणार नाही का? परंतु इंग्रजी कथांची नक्कल करण्यात मुद्दा काय? नवल मासिकामधून तर बहुतेक चांगल्या इंग्रजी हॉरर स्टोरीजची भाषांतरं आली आहेत. होतच असणार. शिवाय वाचनातून फार तर काही कल्पना मिळतील, जशा त्या लोकांच्या हकीकती ऐकून मिळतच असतात. पण चांगली गूढकथा ही त्या लेखकाची विशिष्ट शैली आणि त्याचे व्यक्तिमत्व यातूनच बनत असते. इंग्रजी इतका आपल्याकडे गूढकथा या प्रकाराला वाव नाही असं नाही का वाटत आपल्याला? इंग्रजी इतका आपल्याकडे गूढकथा या प्रकाराला वाव नाही असं नाही का वाटत आपल्याला? खरं आहे. लेखन आणि वाचन या दोन्ही दृष्टींनी आमचं अनुभव विश्व एकतर मर्यादित आहे, तसंच ते वाचकांचंही असतं. त्यामुळे गूढकथा ही सुद्धा मध्यमवर्गीय वाचकाच्या अनुभवाच्या चौकटीत बसवावी लागते. आपल्याकडे आढळणाऱ्या परंतु त्याच्या नेहमीच्या वातावरणापेक्षा जरा वेगळ्या वातावरणातली कथासुद्धा त्याला परकी वाटते. आणि गूढकथेला हे परकेपण फार घातक, कारण सगळा भर गूढ खरं वाटण्यावरच असतो. वातावरण खोटं वाटलं तर भय किंवा उत्कंठा कशी वाटणार? गूढकथांची रुचीही थोडीफार तयार व्हावी लागते. आपल्या वाचकांची ती आवड अजून फारशी तयार झालेली नाही. बऱ्याचशा वाचकांना रहस्यकथा आणि गूढकथा यातला फरक अजून कळत नाही. मात्र अजूनपर्यंत मला माझ्या वाचकांनी चांगली दाद दिली आहे. त्याचंही कारण त्यांच्या मते त्या कथा अतिंद्रिय अनुभवांवर कमी आधारित असून मानवी मनोविश्लेषणावर आणि वास्तवतेवर अधिक आधारलेल्या आहेत हे आहे. म्हणजे त्यांना अतिंद्रिय विषयांची आवड अजून तितकीशी लागलेली नाही हेच खरं. नारायण धारपांसारखे लेखक त्या विषयांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लिहित आले आहेत. पण वाचकांना आवड कमी म्हणून पुस्तकं कमी आणि पुस्तकं कमी म्हणून आवड कमी, असं हे दुष्टचक्र आहे. या बाबतीत आपले टीकाकार काही करू शकतील का? टीकाकारांना सगळ्या वाङ्मया प्रकारांकडे लक्ष द्यायला वेळ असतो कुठे? त्यांना मुख्य म्हणजे स्वतःची टीकाकार ही भारदस्त भूमिका सांभाळायची असते. गूढकथा हा विषय रंजक असल्यामुळे त्यांच्या दृष्टीनं कलात्मक नव्हे, अमुक एका प्रकारचं साहित्य हेच कलात्मक अशी झापडं डोळ्यांना बांधलेल्या मुठभर लोकांच्या हातात आपल्या साहित्याची प्रसिद्धी असते. जे वाचक केवळ या साहित्य पालकांनी रजिस्टर्ड ठरवलेलं तेवढंच वाचतात, ते एका वेगळ्या कथा प्रकाराला मुकतात. दुसरं असं की वाङ्मयाचा दर्जा ठरवताना ते अमक्याच शैलीतलं असेल आणि तमक्याच विषयावरचं असेल तरच ते उत्कृष्ट, बाकीचं निकृष्ट असं ठरवल्यानं साहित्य समृद्धीही होत नाही आणि
कित्येक वाङ्मय प्रकार उपेक्षित राहतात. याची ही खंत टीकाकारांना हवी. तुम्ही इतक्या पोट तिडकीनं बोलावं इतका काही तुमच्या गूढकथांवर अन्याय झालेला नाही. खेकडा, कबंध इत्यादी संग्रहांना राज्य सरकारची साहित्य पारितोषिकं मिळाली. तुमची गोष्ट, बोलावणं, फॅन्टॅस्टिक, जेवणावळ इत्यादी कथांच्या एकांकिका न करताही उत्स्फूर्तपणे त्या कथा स्वरूपातच रंगभूमीवर केल्या गेल्या. अनेक कथांची गुजरातीत भाषांतरं झाली. तुमची गोष्ट, तो, ती आणि मी आणि एक विलक्षण आरसा या कथा हिंदीमध्ये श्रीनगर दूरदर्शनवर दाखवण्यात आल्या. तर बोलावणं सूर्यास्ताच्या अंतिम क्षणी या मुंबई दूरदर्शनवर सादर झाल्या. कथाकथन स्पर्धांमध्ये तर यातल्या बऱ्याच कथा हटकून सांगितल्या जातात. तुमच्या स्वतःच्या कथादर्शन कार्यक्रमालाही चांगली दाद मिळते. हे फार नसलं तरी लोकांचं गूढ कथा या प्रकाराकडे लक्ष वेधत असल्याचंच लक्षण नाही का? मी एकट्या माझ्याच कथांविषयी सांगत नव्हतो. एकूणच गूढ कथा या वाङ्मय प्रकाराच्या उपेक्षेविषयी बोलत होतो. दलित वाङ्मयाची बाजू आज हिरिरीनं घेतली जाते, पण खुद्द वाङ्मयातच काही वाङ्मय प्रकार दलित ठरवले जातात. त्यांच्यावरचा अन्याय कोण दूर करणार? मला नाही तुमच्यासारखं वाटत. किर्लोस्कर, माणूस सारखे भारदस्त अंकसुद्धा आपलं धोरण व्यापक करून गूढकथा छापू लागले ना. त्यावरून आठवण झाली, तुमच्या गूढकथा या सर्वसामान्य वाचकांसाठीच असतात ना. मला किंचित राग आला. छापून येतं ते सगळ्यांसाठी असतं असं मी समजतो. मी म्हणालो, सामान्य वाचक असं तुम्ही ज्याला म्हणता तो सामान्य असला तरी निर्बुद्ध नसतो. फार तर त्याचा वाचनाचा व्यासंग बेताचा असल्यामुळे काही संदर्भ लक्षात यायला त्याला वेळ लागतो, एवढंच. पण विषय स्वच्छ मांडला की तो बहुतेक वाचकांना समजतो असं मला वाटतं. दुर्बोध लिहिणारे किंचित कलात्मक कारणांसाठी, पण बहुतेक वेळा विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे तसं लिहितात. गूढ विषयावर लिहूनही स्पष्ट सुबोध लिहिणं शक्य असतं. किंबहुना आपल्याला हवा तो अनुभव वाचकाला अचूकपणे यावा असं वाटत असेल तर तसं लिहिणं आवश्यकच असतं. कधीकधी एका शब्दानंही दिशाभूल होण्याचा संभव असतो आणि वाचक नको त्या दिशेनं विचार करायला लागला की गूढकथेला अपयश येतं. तुम्हाला स्वतःला गूढकथा कलात्मक वाटते का? ज्यांना वाटत नाही त्यांनी सर आर्थर कॉनन डॉयल आणि अगाथा ख्रिस्ती यांना श्रेष्ठ लेखक मानू नये. अल्फ्रेड हिचकॉकला श्रेष्ठ दिग्दर्शक मानू नये. मी मानतो. आता शेवटचा एकच प्रश्न. गूढ नाट्य कधी लिहिणार? गूढ एकांकिका लिहिल्या आहेत. नाटक तसा विषय सुचेल तेव्हा. त्याला रंगभूमीच्या मर्यादा आहेत, माझ्याही मर्यादा आहेत. स्टील आय हॅवंट गिवन अप होप. औपचारिक आभार मानून आणि कागद गोळा करून मी निघून गेला. मुलाखत देऊन मी दमलो होतो. प्रतिभाला कॉफी करायला सांगितली. आता एवढ्यात ना प्यायलास माझ्यासमोर? डोळे मोठे करून ती म्हणाली, मीच तर घेऊन आले होते. हल्ली अगदीच तरेवाईक वागायला लागलायस तू. ती माझ्याकडे संशयाने पाहत म्हणाली. मी
ती माझ्याकडे संशयाने पाहत म्हणाली, तुझ्या लिहिण्याच्या टेबलाजवळ तो आरसा ठेवल्यापासून. लेख समाप्त.